तर मला प्रेक्षकांना आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की जे आंधळी धरण बांधलेलं आहे ते तरी कोणी बांधलेलं आहे? बरं, लोकप्रतिनिधीचं कामच असतं लोकांची सेवा करणं, बरोबर. जनतेची सेवा करणं. महाराष्ट्राला ओळख पटवून देणारा मान तालुका, त्याचे लोकप्रतिनिधी कोण होते? का 10 वर्ष इंग्रजांचा काळ होता का? भविष्य काळात जर का संधी मिळाली किंवा तशी परिस्थिती आलीच तर स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांचे विचाराचं राजकारण नक्कीच करायला आवडेल. त्यांच्याच प्रोफेशनशी रिलेटेड असं एक म्हटलं होतं की माझे एकूण महाराष्ट्रामध्ये 288 विद्यार्थी आहेत आणि माझा लाडका विद्यार्थी धोंडीराम वाघमारे आहे. हे स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांनी 4 ओळीमध्ये सदाशिवराव पोळ तात्यांबद्दल हे लिहिलेली आहे. आता हे आमरण राहणार. बरोबर. प्रमाणे नागराज मंजुळे आलेले आहेत आपल्या मसोडमध्ये, त्यांना जर का कथा सांगितली तर ते 100% स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे चित्रपटच काढ. पण आपण या माणसाचं स्मारक का बांधतो? एखाद्या व्यक्तीचं स्मारक का उभं राहतं? मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं मानदेश प्राईम मध्ये. मंडळी, एक आज खास दिन विशेष आहे. आज 11 फेब्रुवारी 1997 रोजी उरमोडी आणि जिहे काठापूर या योजनेचा प्रशासकीय मान्यता ज्यांनी मिळवून दिली ते स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांच्या जीवनचरित्र्यावर आज आपण उजाळा देणार आहोत. आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव आहेत अभयदादा वाघमारे. आपण सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत. आपण त्यांच्याशी खास गप्पा गोष्टी करणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या कारकिर्दीत त्यांनी विकास कामांचा डोंगर रचला, खूप विकास कामे केली आणि विशेष करून मान खटावच्या पाणी प्रश्नासाठी, दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. परंतु आजची परिस्थिती पाहता त्यांना डावललं जातं किंवा त्यांचा विसर पडत चाललेला आहे. याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तसेच स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांच्यानंतर राजकीय वारसा कोण चालवतं किंवा चालतोय का, तसेच त्यांची पुढची पिढी सध्या काय करते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार, मी अभय वाघमारे, स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांचा मुलगा. आमचं बालपण तसं मुंबईत गेलेलं आहे. आमचा जन्म मुंबईचा, त्याच्यामुळे आमचं राहणीमान देखील मुंबईकडेच जास्त होतं. मी नवी मुंबईमध्ये राहतो आणि माझं शिक्षण आणि माझा रोजगार तिकडेच आम्ही प्रस्थापित केला होता. मी सध्या एक फिटनेस कन्सल्टंट म्हणून मी काम पाहतोय आणि मी फिटनेसच्या माध्यमातून लहान मुलांना ट्रेनिंग द्यायची माझी अकॅडमी आहे. त्यात प्रामुख्याने जी ऑटिस्टिक मुलं आहेत, जी दिव्यांग मुलं आहेत, त्या दिव्यांगांना फिटनेस प्रोव्हाइड करायचं काम माझ्या फ्युचर फर्स्ट या अकॅडमीच्या माध्यमातून नवी मुंबई क्षेत्रात होतंय. आणि नवी मुंबई आणि आजूबाजूच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या जी लहान मुलं आहेत, ज्यांना व्याधी आहेत, त्यांना या माध्यमातून आम्ही फिटनेस प्रोव्हाइड करतो आणि सामाजिकदृष्ट्या त्या कसे खणकर होतील याच्याबद्दल आमचा जास्त करून ओढा असतो. सर, आता मान खटाव ज्यावेळेस स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे हे त्यावेळेस तत्कालीन मान आणि फलटणचे आमदार होते. त्यावेळेस त्यांनी पाणी प्रश्नासाठी खूप लढा उभारला होता. तसेच दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान तालुक्यात येत आहेत, जिहे काठापूरचं पाणी जे आंधळी धरणात आले ते जलपूजन करण्यासाठी, परंतु जिहे काठापूरचं पाणी आहे, जिहे काठापूरची योजना आहे, ती प्रशासकीय मान्यता मिळवण्यास स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या काळात आली किंवा त्यांनीच मिळवून दिली प्रशासकीय मान्यता. हा काळ आणि ते काय सांगाल त्याबद्दल, ती परिस्थिती? तुम्हाला जर का धोंडीराम वाघमारे आणि त्यांच्या कार्याचा जर का आढावा घ्यायचा आहे तर आपल्याला फक्त 1995 आणि 99च्या काळात न जाता थोडंसं मागे जावं लागेल. जिथे धोंडीराम वाघमारेंचा जन्म जिथे झाला, माण तालुक्यामध्ये वडजल या गावी, मूळ गावी, फार हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्याचा जन्म झाला आणि स्वातंत्र्यापूर्वी जन्म झाले असल्या कारणाने पूर्वीच्या काळात त्यांची आई कृष्णाबाई यांनी त्यांचं संगोपन केलं. म्हणजे वयाचे 1 वर्ष असताना धोंडीराम वाघमारे साहेबांच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि त्या परिस्थितीत त्यांनी प्राथमिक शिक्षण त्यांचं मूळ गाव वडजल इथे घेतल्यानंतर हायस्कूल शिक्षण घेण्यासाठी ते म्हसवडला आले. म्हसवडला शिकल्यानंतर त्यांना अजून उच्च माध्यमिक शिक्षण घ्यायचं म्हणून त्यांना मुंबई गाठली
अशा परिस्थितीत आपल्या मान तालुक्यामध्ये जी जनता जी होरपळून जगते हे कुठेतरी शल्य त्यांच्या मनात होतं आणि हा दुष्काळग्रस्त भाग हा कायमस्वरूपी पुसून टाकावा हे त्यांच्या शाळकरी जीवनामध्येच त्यांच्या मनात इतकं बिंबलेलं होतं की त्याचाच पाठपुरावा करून त्यांनी आपलं जीवन त्या दृष्टिकोनातून जगण्याचा प्रयत्न केला, प्रयास केला. मुंबईतलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी केली. पण नोकरी करत असताना देखील त्यांचं मन जे होतं ते खेड्यापाड्यातच रमायचं. जरी देह त्यांचा शहरी भागात होता परंतु मन त्यांची जी नाळ होती ती या ग्रामीण भागाशी जोडली गेली होती. मग अशा परिस्थितीत त्यांनी लिखाण सुरू केलं. ते कवी मनाचे लेखक होते. त्यांनी वयाच्या फार तरुण वयात त्यांनी गणिका हा काव्यसंग्रह लिहिला होता, कादंबरी लिहिली होती. त्याच्यानंतर दुष्काळग्रस्त मान तालुक्याची व्यथा मांडावी जनसामान्यात तेव्हाच्या पुढाऱ्यांना, त्याला अधोरेखित करावं म्हणून त्यांनी हुंदका नामक हा काव्यसंग्रह लिहिला. हुंदका काव्यसंग्रह हा तुम्ही जर प्रेक्षकांना जर दाखवत हा त्यांचा हा काव्यसंग्रह आणि स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे त्यांनी तेव्हा लिहिलेलं आहे की जिवंत आणि जागते कविमन दुष्काळाचे दारुण व भयावह चित्र पाहून भोगून संतापून उठते, बुडली ही जणे देखवेना डोळा अशी स्थिती होते. आणि त्यात दुसरं असं लिहिलं की रानात जावे रान उदास दिसे, घरात यावे घर भकास भासे, चावडीवरल्या पारावर बसताना चिमुटभर तंबाखू कोणी देईना. ही 1983 साली स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांनी मांडलेली ही व्यथा आहे आणि आजही त्याचं ते तसं बघितलं की ते चित्र तसंच येतं. कविमनाचा धोंडीराम वाघमारे साहेब यांनी 1983 साली काव्यसंग्रह लिहिल्यानंतर त्यांची दुष्काळग्रस्त मान तालुक्याबद्दलचं जो प्रेम आणि ओढा होता आणि जनतेची जी पिळवणूक होत होती पुढाऱ्यांच्या माध्यमातून ते कुठेतरी खोडून काढावी म्हणून त्यांनी लेखनाचा उपाय त्यांनी अंमलात आणला. आणि त्याच्यानंतर 1990 साली मला खरंच नाव घ्यायची इच्छा होते की स्वर्गीय आमदार आदरणीय पोळ तात्या यांनी त्यांना संधी दिली 1990 साली. कारण का वाघमारे साहेबांचं तेवढं अभ्यास होता, आपल्या तालुक्याबद्दलची तळमळ होती, जनसामान्यात रमण्याचा त्यांचा एक वेगळाच स्वभाव होता. त्याच्यामुळे हाच भविष्यातला आमदार आपला होणार हे तालुक्याने जेव्हा नामउल्लेख केला तेव्हा तात्यांना पण नाईलाजाने तेव्हा धोंडीराम वाघमारे साहेबांना तेव्हा उमेदवारी देणं भाग पाडलं आणि तेव्हा 1800 मतांनी ते निवडून आले. पहिल्या आमदारकीच्या काळानंतर जेव्हा ज्यांच्यामुळे वाघमारे साहेबां आमदार झाले असे बरेच पुढारी, स्थानिक पुढारी त्यांना कालांतराने सोडून गेले आणि 1995 साली या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये धोंडीराम वाघमारे साहेबांनी जी कामं केली, जी लोकांची नाळ बांधली, जी मोठ बांधली, त्याच्या जोरावर पुढारी सगळे त्यांना सोडून गेलेले असताना देखील 1995 साली ते 25,000 मताधिक्याने निवडून आले होते. आणि एखादा मागासवर्गीय आमदार जेव्हा एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतो त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक नावाचं वलय निर्माण झालं होतं. आणि युती शासनामध्ये युती शासन होण्याच्या आधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा याच्या इतिहासामध्ये असं झालं की 44 अपक्ष आमदार निवडून आले होते. महाराष्ट्राच्या विधानसभेत असं कधीच झालं नाही की एखादा गट 25,000 मतांनी निवडून येणे मान तालुक्यात म्हणजे तुम्ही मला माहित नाही पण तुम्ही ऐकलं होतं किंवा पाहिलंय का 25,000 मतांनी निवडून आलेला आमदार? मी कधीच ऐकलं नाही किंवा माझ्या आई ते पण अपक्ष. मला तुम्हाला ते सांगायचं की एखाद्या पक्षाचं तिकीट घेऊन माणूस जर का तो निवडणुकीला सामोरं जातो तरी तो एवढ्या मताधिक्याने कधी निवडून येत नाही. परंतु एक मागासवर्गीय आमदार जो सर्व जाती धर्मांच्या लोकांना, सगळ्या वर्ण वर्गातील लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच 18 पगड जातीच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं एकत्र आणलं तसंच स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे सगळ्या जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून त्यांची मोठ बांधून 25,000 मतांनी जे मताधिक्य केलं हे खरं तर ही फक्त स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारेंचं नाही तर या मान तालुका, खटाव तालुका, फलटण तालुक्यातील तेव्हा जे लोकांनी प्रेम केलं या सगळ्या मानवासियांचं हे खरं यश आहे.
आणि त्याच्याच माध्यमातून त्यांनी जेव्हा प्रतिनिधित्व केलं आणि जेव्हा वेळ आली की युती शासनातून युती शासनाला पाठिंबा द्यायची, तेव्हा त्यांनी एकच अट ठेवली होती, ती म्हणजे की उरमोडी आणि जिहे कटापूर हा वर्षानुवर्ष प्रलंबित योजना याला मंजुरी देणं, तरच आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, नाहीतर आम्ही तटस्थ भूमिका राहू. आणि इतिहासामध्ये मला आजही थोडस तुमचा प्रश्न बरोबर आहे की धोंडीराम वाघमारेचं नाव का येत नाही, हा प्रश्न जसा तुम्हाला पडला तसं मलाही वारंवार पडतो. कारण का त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या नंतर असणारे लोकप्रतिनिधी देखील आहेत, पण त्यांच्या तोंडून उल्लेख होत नाही, हे थोडस मला अजब वाटतं. म्हणजे ज्यांनी कुठेतरी सुरुवात केलेली आहे, आज त्याच्या पुढे तुम्ही करताय ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांच्या आधी पण कोणीतरी केलं असणार. त्याचा जन्म त्याचा 100%. आज 11 फेब्रुवारी 2024 आहे आणि आज बरोबर 27 वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता मिळवून घेणारे जर कोण आहेत तर या उरमोडी जिहे कटापूरचे जन्मदाते मी प्रकर्षाने कसलाही आवेश न बाळगता मी सांगू शकतो ठामपणे की त्याची जन्मदाते स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे आहेत. ह्याच्या पुढे एक जाऊन मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की अशा प्रसंगी मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना, गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांना मंत्रिपद देऊ केलं होतं. परंतु स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांनी नम्रपणे त्या मंत्रिपदाला नकार देऊन फक्त उरमोडी आणि जिहे कटापूर च्या माध्यमातून माझा मान तालुका हा पाण्याने समृद्ध करावा, येणाऱ्या मान तालुक्यामध्ये या ओसाड पडलेल्या मातीमध्ये अंकुर फुटावं, हाच ध्यास ठेवून त्यांनी निव्वळ पाठिंबा दिला होता. मला प्रकर्षाने नाव घ्यायची इच्छा होते की तेव्हा रामराजे नाईक, आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर हे देखील त्याच्यात सहभागी होते. परंतु आज त्यांच्याही माध्यमातून कधी स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारेंच्या नावाचा उल्लेख होत नाही, हे कुठेतरी मला पटतच नाहीये, मनाला पटत नाहीये. माझं वैयक्तिक किंवा खासगी दृष्ट्या माझं काहीच म्हणणं नाहीये, परंतु ज्या माणसाने 10 वर्ष अपक्ष आमदार म्हणून विधानसभेमध्ये आपल्या मान तालुक्याची भूमिका मांडत असताना कसली तमा बाळगली नाही, कुठल्याही पुढाऱ्यांना कधी ते नमले नाहीत. निव्वळ माझ्या मान तालुक्यातील जनतेला पाणी मिळावं आणि माझ्या मान तालुक्यातला तरुण जो शहरी भागात जाऊन हाताला मिळेल ते काम करतोय, तर ते न करता इतकी सुपीक जमीन आहे, आज मानच्या मातीत जे पिकू शकतं ते जगात कुठेच पिकू शकत नाही. तर ही धारणा ठेवून निव्वळ पाणी नसल्या कारणाने शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि ही भावना ठेवून जेव्हा माणूस काम करतो तर अशा माणसाचा नामोल्लेख होत नाही. तर एक माणूस म्हणून तरी आपल्याला जनाची नाही तर मनाची काहीतरी वाटली पाहिजे की नाही, हे मला सगळ्यांना एक विचारायचंय. त्यांनी मंत्रिपदाला झुगारलं, म्हणजे मंत्रिपद घेतलं नाही, हे कारण काय असावं? बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की फार हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झाला होता स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये. आणि ज्या बाळाचा 1 वर्ष जो बाळ आहे त्याचे वडील नाहीयेत, त्याची आई अशिक्षित आहे, तिने कसे कष्ट करून कसं उदरनिर्वाह केला असेल, तर अशा आईच्या पोटी जन्माला आल्यानंतर आपल्या आईला बेफाम कष्ट करताना ज्या माणसाने बघितलेले त्याचा मोह कधीतरी स्वतःपुरता होऊ शकतो का, हा माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आणि बरं, अशिक्षित घरात जन्म आलेला माणूस अशिक्षित न राहता शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी नवीन क्रांती आणायची या हेतूने कवी मनाचा झाला, लेखक आहे, लेखनाच्या माध्यमातून ते मोठे झाले. तर असलं मन मला कधीच वाटत नाही की ते स्वतःच्या मीपणासाठी, म्हणजे सध्या बरंच असं ऐकण्यात येतं, पण स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारेंच्या मध्ये कधीच मीपणा नव्हता. आणि ज्याला मीपणा नसतो त्याला स्वार्थ नसतो, मग तो कुठलंही क्षेत्र असून दे. ज्याला आपल्या कार्याचा ठसा उमटवायचा असतो तो लोकांची नाळ सुसंस्कृत पद्धतीने बांधतो, समंजसाने बांधतो आणि येणाऱ्या पिढीला ते प्रेरणादायी कसं ठरेल ह्याच्यावर त्याचा भर असतो. आणि ज्याला मीपणा असतो मग त्याला मंत्रिपद लागतं, मग त्याला कसलं तरी पद लागतं, मग त्याला काहीतरी.
पण आजही जर का आपण तालुक्यात फिरलो तर स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारेचा विषय निघाला की दादांसारखं व्यक्तिमत्वच या भूमीत जन्माला आलं नाहीये किंवा लोकप्रतिनिधी असा जन्माला आला नाही अशी वाच्यता होते. म्हणजे माझ्या पण ऐकण्यात जे आलेलं तर माझे वडील आहेत म्हणून मी काय म्हणत नाहीये. तर अशा प्रसंगातून जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याला मंत्रीपद किंवा इतर कुठलंही पद हे त्याला फार क्षुल्लक वाटतं. आणि ज्याचा ध्यासच होता की माझ्या मान तालुक्याला पाण्याने समृद्ध करायचा, तर अशा व्यक्तीला कुठलंही पद किंवा कुठलीही प्रतिष्ठा ही फार महत्वाची ठरत नाहीये. आणि आज इतक्या वर्षानंतर आज माझ्या ऐकण्यात आलंय, मला काय ठाम ठोस बातमी नाहीये, पण माझ्या ऐकण्यात आलंय, जे मी वाचण्यात आलंय की 19 तारखेला भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत आणि ते आंधळी धरणात पाण्याचं पूजन करणार. तर मला प्रेक्षकांना आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की जे आंधळी धरण बांधलेलं आहे ते तरी कोणी बांधलेलं आहे, तर त्याचाही जरा जुन्या जाणत्या लोकांनी जरा उल्लेख करावा, आधीच्या लोकांनी करावा, त्यांच्या नंतरच्या लोकांनी करावं की जिकडे पाणी जाणार आहे त्या आंधळीचं धरण कोणामुळे ते झालेलं आहे. बरं, लोकप्रतिनिधीचं कामच असतं लोकांची सेवा करणं, जनतेची सेवा करणं, त्याच्यामुळे त्यात मी पण आणणं काही गरजेचं नाहीये. आणि योग कालांतराने म्हणजे त्याला तुम्ही दुर्भाग्य म्हणा की तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हती फारशी स्ट्रॉंग, तेव्हा सोशल मीडिया नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याची दखल प्रिंट मीडिया शिवाय कोणी घेतली नसणार. आणि आजकाल एक झाड लावलं तरी आपण फेसबुकवर पोस्ट करतोय, एखादं रोपटं लावलं किंवा एखादं झाडू मारलं तरी आपण ते पोस्ट करतोय. पण मान तालुक्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला आंधळी धरण उभारून दिलं, त्या व्यक्तीचं नाव देखील लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी, इथल्या जनतेने लोकांसमोर आणावं. मी तर आणणारच आहे, कारण का शेवटी तो माझ्या भावनेंचाच विषय आहे. कारण का ते माझे वडील जरी असले तरी त्यांनी आपलं जीवन हे मान तालुक्यासाठी कसं समर्पित केलेलं आहे हे आम्हाला माहिती आहे. आमच्या कुटुंबाकडे कधी त्यांनी तसं लक्ष दिलं नव्हतं जसं आपण कुटुंबाचं संगोपन करतो. आणि ह्याचं काही दुःख नाही, मला अभिमान आहे, कारण का त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मी शिकतोय एक माणूस म्हणून कसं जगायचंय. बाकी दुसऱ्या गोष्टी माझ्या काही मनात नाहीयेत, परंतु एक माणूस म्हणून जगताना आपण कोणाला तरी आदर्श ठेवावा, आणि तो आदर्श माझ्याच घरात आहे, हा मला फार मोठा अभिमान आहे. आणि याचमुळे मी जेवढं मला शक्य आहे तेवढं त्यांच्या आठवणींना, त्यांच्या कार्याला उजाळा द्यायचा मी प्रयत्न करतोय. आणि तुम्ही त्याची दखल घेतलीबद्दल मी तुमचे पुन्हा मी एकदा आभार व्यक्त करतोय. आंधळी धरण आणि अशा प्रकारचे अनेक उदाहरण आहेत तुमच्या बघण्यात, किंवा काय सांगाल आठवणीत अनेक धरणं किंवा तलाव बांधलेले आहेत? बघा, मान तालुका हा वर्षानुवर्ष दुष्काळग्रस्तच भाग मानला जात होता. त्याच्यामुळे आतापर्यंतचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी आपापल्या परीने विधान भवनात, विधानसभेत पाण्याबद्दल प्रश्न मांडलेले आहेत. परंतु जे प्रशासनाकडून खऱ्या अर्थाने मंजुरी करून घेणारे जे आहेत ते 1990 आणि 2000चा काळ आपण बघितला पाहिजे, हा डावलून चालणार नाही. मग त्याच्यामध्ये आंधळीचं धरण असेल, ढाकणीचा तलाव असेल, मसवडची जी नळ पाणी योजना आहे, शिंगणापूरची नळ पाणी योजना आहे, तर या सगळ्या योजना ज्या आहेत या कुठेतरी पुसू देऊ नका, हे आपलं कर्तव्य आहे. दहिवडीचे वाढीव नळ पाणी पुरवठा सगळे आतापर्यंत ज्या ज्या मंजूर झालेल्या आहेत ना, बघा त्यांनी ह्याच्या पुढे कोणीतरी कार्य केलं असणार, ह्याच्या आधी पण केलं असणार, पण ज्या मंजूर झालेल्या आहेत, हे मी माझ्या मनाचं बोलतोय का, हे शासन दरबारी आहे, कागदोपत्री आहे. बरं, कागदोपत्री ते काय खोटं नसणार आहे. आज पंतप्रधान येत आहेत म्हणजे काहीतरी त्याला काहीतरी दुजर असणार की नाही, त्याच्याशिवाय पंतप्रधान येत आहे कोण मनाचं बोलणार आणि असं होणार नाही का, कुठेतरी मान्यता मिळालेली, कोणीतरी फॉलोअप घेतलं असणार. तसंच 1990 आणि 2000च्या या कालावधीमध्ये, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मान तालुका हा महाराष्ट्राला ओळख पटवून देणारा मान तालुका, त्याचे लोकप्रतिनिधी कोण होते का? 10 वर्ष इंग्रजांचा काळ होता का प्रशासन होतं का? त्याच्यावर काय राष्ट्रपती राजवट लागू होत होती का? मग 10 वर्ष होतेच ना. मग ते 10 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी कोण होते? त्यांचं कुठेच एका बातमीमध्ये उल्लेख होत नाही, ना पत्रकारांच्या तोंडून उल्लेख होत नाही, कार्यकर्त्यांच्या तोंडून उल्लेख होत. लोकप्रतिनिधींकडून आम्ही काय अपेक्षा करायची ते पण मला माहित नाही की त्यांच्या तोंडून
आणि मी सगळ्यांबद्दल बोलतोय, मी कुठल्या एका व्यक्तीबद्दल बरोबर, किंवा बरोबर. एखाद्या ह्याच्याबद्दल बोलत नाहीये. सातारा जिल्ह्यातील ज्या लोकप्रतिनिधी झालेले आहेत तेव्हाच्या काळात त्यांनी जे संघर्ष केलेले आहेत त्यांना धोंडीराम वाघमारेचं योगदान माहितीच आहे. पण ते जसं आज तुम्ही मला विचारताय, माझी इच्छा आहे की तुम्ही त्यांनाही एकदा विचारावं की स्वर्गीय धोंडीराम वाघमारे त्यांना तुम्ही ओळखता का, ते नाव तरी कधी ऐकलंय का. तर त्यांच्या तोंडून खरं वस्तुस्थिती ऐकण्यामध्ये थोडीशी अजून जास्त मजा येऊ शकते. आता आम्हाला प्रश्न पडला की म्हणजे सगळ्यांनाच की स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांचा राजकीय कारकीर्द, त्यांनी विकास कामांचा डोंगर उभा केला, विकास कामं भरपूर केली, दुष्काळ मुक्त मान तालुका होण्यासाठी किंवा जिहे काटापूर योजना फक्त मान तालुक्यासाठीच नाही, संपूर्ण आसपासच्या तालुका जिल्ह्यासाठी एवढं असताना तुम्ही त्यांचा राजकीय वारसा सहजपणे चालवू शकत होता, सहजपणे राजकारण करू शकत होता. पण तुम्ही आता दुसऱ्या क्षेत्राकडे वळला. हे तुम्हाला राजकारण आवडत नाही का, म्हणजे काय कारण काय? नाही, अशातला काही भाग नाहीये की मला राजकारण आवडत नाहीये आणि किंवा मी कुठल्या तरी दुसऱ्या क्षेत्राकडे वळलेलो आहे. उलट मी आता दुसऱ्या क्षेत्राकडे वळायचा प्रयत्न करतोय. गमतीचा भाग आहे. परंतु मी माझं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे, मी एक व्यावसायिक खेळाडू आहे. मी डॉक्टर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि मुंबई, राज्य आणि देशात त्यांच्या माध्यमातून मी क्रिकेट खेळतो. त्याच्यानंतर 2012 मध्ये मी माझे फिटनेसचे शिक्षण घेतलं आणि 2012 ते 2016 असं शिक्षण कंप्लीट केल्यानंतर मी फ्युचर फर्स्ट अकॅडमी ही फिटनेस अकॅडमी लहान मुलांसाठी, म्हणजे भारतातली ही पहिली फिटनेस अकॅडमी जी लहान मुलांसाठी कार्यरत करते. आणि लहानपणापासून स्पोर्ट्स आणि फिटनेस ह्याच्यामध्ये ओढा असल्या कारणाने माझे वडील स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांनी देखील मला कधी असं एखाद्या विशिष्ट ह्याच्यामध्ये न बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला मुभा दिलेली आहे, परंतु त्यांच्या कार्याचा ठसा मला लहानपणापासून तो गेला की आपण समाजात काहीतरी करावं, समाजासाठी काहीतरी करावं, आपल्याला जमेल तसं करावं. म्हणून 2018 साली मी फ्युचर फर्स्ट फाउंडेशन या संस्थेची मी एक स्थापना केली होती, जेणेकरून त्यांच्याच म्हणजे आम्ही प्रेक्षकांना दाखवतो की या फाउंडेशनच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जावं, जनतेची प्रश्न, त्यांचे अडचण सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि राजकारणात यायची इच्छा नाही असं मी नाही म्हणणार की राजकारणात यायचं आहे असंही म्हणणार नाही, पण मला राजकारणात नाही यायचं अशी इच्छा नाही, अशातलं हे नाहीये. भविष्यकाळात जर का संधी मिळाली किंवा तशी परिस्थिती आलीच तर स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांचे विचाराचं राजकारण नक्कीच करायला आवडेल. राजकारण करायचंय किंवा स्वतःसाठी काही करायचं या हेतूने तर नाही, परंतु स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारेंचे आणि या माणसाचा विचारच येणाऱ्या तरुणांसाठी इतका प्रेरणादायी ठरणार आहे, हा मला आत्मविश्वास आहे. कारण का आपण व्यक्ती म्हणून नाही तर व्यक्तिमत्व म्हणून आपण त्याला नेहमी उजाळा देत असतो. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जरी आपल्या हयातीत नसले तरी त्यांचे विचार हे जगभरात आज हे केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, यांचा आज म्हणजे अमेरिकेत देखील पुतळा बांधला जातो, मूर्ती बांधली जाते. तर ह्याचा अर्थ हाच आहे की माणूस हा त्याच्या जीवन कार्यात जो काम करतो हा त्याच्या येणाऱ्या पिढीला तो वर्षानुवर्ष म्हणजे किती त्याला मोजमापच नाहीये, तो विचार देऊन जातो. आणि या विचाराचंच राजकारण करण्याची जर का वेळ आली तर नक्कीच अभय धोंडीराम वाघमारे करतील. मला एक सांगा की ज्यावेळेस तुमचे वडील आमदार होते आणि मनमोहन जोशी त्यावेळेस मंत्री होते, त्यांनी एक प्रशंसा केली होती आमदार धोंडीराम वाघमारे यांच्याविषयी. एक ऐकून आहे मी, त्या क्षण काय, तो प्रसंग काय? खरंय, मनोहर जोशी मान तालुक्यात आले होते आणि तेव्हा भर सभेत त्यांनी एक वाक्य बोलले होते की मुख्यमंत्री हा 288 आमदारांचा मुख्यमंत्री असतो. आणि मनोहर जोशी सर हे प्राध्यापक, प्रोफेसर, त्यांच्या शिक्षण इन्स्टिट्यूट पण आहेत मुंबईमध्ये, कोहिनूर या नावाने. आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये
त्यांच्याच प्रोफेशनशी रिलेटेड असं एक म्हटलं होतं की माझे एकूण महाराष्ट्रामध्ये 288 विद्यार्थी आहेत बर आणि माझा लाडका विद्यार्थी धोंडीराम वाघमारे आहे. बर बर. तर तेव्हा त्यांनी ती प्रशंसा केली होती. जुन्या जाणत्या लोकांना ह्या गोष्टीचं नक्कीच उजाळा अजून छानरित्या ते देऊ शकतात. आता महत्वाचा प्रश्न आहे की स्वर्गीय आमदार सदाशिवराव पोळ आणि स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांचं रिलेशन नातं याबद्दल काय सांगाल? तुम्ही पाहिलंय ते राजकीय आणि असं वैयक्तिक. खरं सांगायचं झालं तर आज स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांना जी पहिली आमदारकी मिळाली ही आदरणीय स्वर्गीय आमदार तात्या पोळ यांच्यामुळेच मिळाली. हे नाकारून चालणार नाही. कारण का आपल्याला कोणीतरी संधी देणारा हा लागतो, परंतु ती संधीचं सोनं करणारा देखील तसाच लागतो. बरोबर. म्हणजे दोघं तसंच होते. एखाद्याने संधी दिली आणि दुसऱ्याने ती चोख त्याच्यावर उपाययोजना आखून त्याने ठामपणे त्या मांडल्या. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो की माझ्या वडिलांनी जो काव्यसंग्रह लिहिला होता 1983 साली, तर इथे मी तुमच्या प्रेक्षकांना आवर्जून मला एक गोष्ट सांगायची आहे. की हा हुंदका चतुरस्त्र वाचकांच्या हाती देताना असीम आनंद होणे अपरिहार्य आहे. साहित्य विश्वातील हे माझे दुसरं अपत्य. गणिका काव्य संग्रहानंतर 10 वर्षांनी हुंदका ही कविता आली. श्री सदाशिवराव पोळ, मार्डी, तालुका मान, जिल्हा सातारा यांनी माझ्या मनातील सामाजिक जाणीवांना गतिमान ठेवून त्या मूल्यांची जिव्हाळ्याने गुणवृद्धी केली व जोपासली आणि या प्रकट चिंतनातूनच हुंदक्याचा थेंब साहित्य सिंधूत विलीन झाला. मी कृतार्थ झालो. हे स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांनी 4 ओळीमध्ये सदाशिवराव पोळ तात्यांबद्दल हे लिहिलेली आहे. आता हे आमरण राहणार. बरोबर बरोबर. आणि सदाशिवराव पोळ तात्यांबद्दल आमच्या कुटुंबियांना हा नितांत आदरच आहे. काही कालावधीनंतर जरी त्यांच्या दोघांमध्ये वैचारिक राजकीय मतभेद जरी आले असतील तरी या दोघांचं एक दुसऱ्याबद्दलचा जो आदर होता हा शेवटपर्यंत होता. मी खाजगी स्वरूपात त्या दोघांचं संभाषण ऐकलेली आहेत फोनद्वारे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असतील किंवा पतसंस्थेच्या माध्यमात असून ते एक दुसऱ्याला मदत करण्याचा जो स्वभाव होता, शेवटी कितीही झाली तो स्वभाव फार महत्वाचा असतो आणि दोघांचा तो समस्वभाव होता. त्याच्यामुळे तात्यांचं योगदान आमच्या कुटुंबियांसाठी आणि स्वर्गीय धोंडीराम वाघमारे दादांच्या आमदार म्हणण्यासाठी हे होतं आहे आणि हे राहणार. आणि मला कधीही त्यांचं नाव घेण्यासाठी मला कधी असं वाटणार नाही. तसं असतं तर मी या पुस्तकामध्ये त्यांचं नाव ते काढून टाकलं असतं, पण असं काही नाहीये. तात्यांबद्दलचा आदर आहे आणि तो आमरण राहणार. आणि स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे नुसतं वडील आहे म्हणून आदर्श नसणार, तर त्यांनी समाजासाठी जो लढा दिलेला आहे आणि त्या लढ्यांमधून जो संघर्ष निर्माण झालेला आहे आणि त्या संघर्षातून जो योद्धा तयार झालेला आहे हे एखाद्या नायकापेक्षा कमी नाहीये. बरोबर. आज जर का तुम्ही खरंच माझ्या माहितीप्रमाणे नागराज मंजुळे आलेले आहेत आपल्या मसूडमध्ये, त्यांना जर का कथा सांगितली तर ते 100% स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे चित्रपटच काढतील. म्हणजे अशा माणसाचे विचार जर का मी माझ्या आतमध्ये बिंबवले तर समाजासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी मला नक्कीच आनंद होईल. आणि त्यांच्या विचारांचं राजकारण करणं म्हणजे सर्व धर्म समभाव, सगळ्या जाती पंथातील, वर्णातील, वर्गातील लोकांना एकत्र करून त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवणं. आज पाणी जरी आपल्या आंधळी धरणात आलं असेल उरमोडी जे कटापूरच्या माध्यमातून, परंतु ते शेतात खरंच गेलेलं आहे का? बरोबर, हा मोठा प्रश्न आहे. आजही मी जेव्हा मुंबईत राहतो तेव्हा मुंबईतला एखादा कामगार मजदूर हा नेमका मान तालुक्यातलाच कसा निघतो? बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी आपण कुठल्या तरी क्षेत्रात कमी पडतोय. बरोबर. आपण कुठे कमी पडतोय हे बारकाईने सूक्ष्मदर्शी जाणून घेणं गरजेचं. स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या कामाची पद्धत कशी सांगाल? कशी होती कामाची पद्धत? त्यांची कामाची पद्धत ही फार फार निराळी होती. ते असं ते ऑफिसमध्ये बसणं किंवा 4 PA ठेवणं किंवा ते फायली बनणं असं त्यांचं अजिबात नव्हतं.
मान तालुक्यामध्ये दहिवडीचं रेस्ट हाऊस हे त्यांचं ऑफिस. मग तिथे आठवड्यातून एक दिवस ते यायचे आणि ज्या दिवशी येणार असतील त्या दिवशी ते दहिवडीमध्येच त्या रेस्ट हाऊसला अधिकारी बोलून घ्यायचे. आणि आपल्या ग्रामीण भागातील जो शेतकरी वर्ग आहे त्याला उत्सुकता असायची. तो पहाटे लवकर उठायचा. एका दिवसाची? एका दिवसात. तो पहाटे लवकर उठून आपलं दादा माझे तिकडे येत आहेत, ते उपाशी असतील म्हणून आपलं भाकरी, चटणी, ठेचा, कांदा हे फडक्यात बांधून ते रेस्ट हाऊस गाठायचे. रेस्ट हाऊस गाठल्यानंतर तिथे अक्षरशः त्याला एक वेगळ्या तालुक्याचं स्वरूप यायचं. म्हणजे कार्यालय कमी पडेल एवढी गर्दी दहिवडी रेस्ट हाऊसला असायची. आणि सगळे कार्यकर्ते आणि सगळा सामान्य माणूस. म्हणजे मला आठवतंय की स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे जर का भेटायचंय तर आजच्या सध्या स्थितीला त्या पीएला फोन करावा लागतो. तो पीए तुमचे 4 फोन उचलत नाही. बरं, आता सध्याच्या स्थितीला त्या पीएला सांगावं लागतं की माझं काम काय आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट मिळेल की नाही मिळेल हे सांगता येत नाही. पण स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या काळामध्ये असं काही नव्हतं. ज्या दिवशी स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे दादा हे जेव्हा तालुक्यात आहेत हे लोकांना कळेल तेव्हा त्यांच्यासाठी, शेतकऱ्यासाठी, गोरगरिबांसाठी जसं मंदिराचे दरवाजे 24 तास उघडे असतात तसे स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या दहिवडीतील रेस्ट हाऊसचे दरवाजे उघडे असायचे. जो माणूस येईल तो आपल्या गाण्याने गायचा की माझं हे आहे, मला ते आहे, माझं हे काम आहे. मला आतापर्यंत कधी आठवत नाही की त्यांनी तू कुठल्या पक्षातला आहे, तू कुठल्या पार्टीतला आहे, तू कुठल्या जातीतला आहे, तू कुठल्या धर्मातला आहे, तू कुठल्या गावचा आहे, तू मला मतदान केलं का, तू मला मतदान नाही केलं का, मला आठवत नाही कधी असं. तो माणूस म्हणून आलेला आहे, त्याची काहीतरी व्यथा आहे, तो माझ्याकडे आमदार म्हणून बघतो, मी ती सही करून ते मी करणारच. त्यांनी कधीही कुठल्याही राजकीय हेतू परस्पर कधी गरिबांना, गोरगरिबांना कधी त्रास दिला नाहीये. एखादा आठवणीतलं उदाहरण काय? अशी बरीच आहेत सांगण्यासाठी, पण तुम्हाला एक किस्सा सांगावा असं वाटतं की फलटण 36 गाव होती फलटणची. तर तिथल्या फलटणच्या 36 गावांमध्ये एक तालीम हवी होती. तर हे एका चौकात उभे होते आणि अधिकारी पण होते. ज्यांनी मागणी केली ते अधिकाऱ्यांसमोरच मागणी केली की दादा आम्हाला एक तालीम हवी आहे म्हणून. तर आता शिफारस देण्यासाठी कागद लागतो, पेन लागतो. पेन होता पण कागद नव्हता. तर पूर्वीच्या लोकांना माहिती असेल की दादा तंबाखू खायची. तर त्यांनी काय करावं, ती तंबाखूची पुडी ती कागदाची, तिची घडी अशी फाडली आणि ती मोठी केली अशी. अशा एवढा कागद झाला. त्या कागदावर त्यांनी त्या अधिकाऱ्याचं नाव, आपल्याला काय लागतंय, तालीम या ठिकाणी या इथे मंजूर करण्यात यावी असं निवेदन दिलं, खाली सही केली. आणि अक्षरशः त्या तंबाखूच्या कागदावर त्यांनी निवेदन दिलंय आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं असं कुठे लिहिलंय का की A4 साईजच्याच कागदावर तुमचं निवेदन दिलं पाहिजे. म्हणजे दादांची सांगण्याची की त्यांची कामाची पद्धत अशी होती की माणूस आलाय ना त्याच्या मनात आलं. एखाद्या माणसाच्या मनात येतो म्हणजे काय ते पटकन मनात येत नाही. तो त्याच्याबद्दल विचार करत असतो की माझं काम झालं पाहिजे माझं, आणि तो त्याची प्रक्रिया सुरू करत असतो. तर अशा वेळेला त्याचं कामाला लगेच मंजुरी द्यावी, मंजूर व्हावं म्हणून किती तत्परतेने काम करावं ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आता आजच्या सध्या स्थितीला जर का तुम्हाला सगळ्यांना कळत असेल की आमदाराला किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधीला जर का फोन करायचा, त्यांना भेटायचंय, तर आधी पीएला 4 फोन करावे लागतात. बरोबर. आणि पीए तुम्हाला सांगणार की आमदार भेटणार की नाही भेटणार. बरं, आपल्याला जे मनातलं आहे ते आमदाराला न सांगता आधी पीएला सांगावं लागतं. बरोबर. म्हणजे तिथे अर्धा माणूस संपतो, तो विचार करतो आता मी जाऊ की नको जाऊ. त्याचा आत्मविश्वासच नसतो. पण दादांच्या कार्यकाळामध्ये असा एखाद्याही व्यक्तीला असं वाटलं नाही की मी दादांसमोर एखादी गोष्ट मांडू की नको मांडू. अहो आजही जेव्हा दहिवडीला जेव्हा भाकरे वगैरे यायचे बांधून, तेव्हा दादा खालती जमिनीवर बसून ती भाकरी उघडून ज्यांनी काय काय आणले ते सगळं, लहानपणी जसे सहभोजन करायचे तसे दादा जमिनीवर बसून अधिकाऱ्यांना पण बसवायचे तिकडे आणि सगळ्यांनी एकत्र आणलेली भाकरी त्या फडक्यातून खाऊन, चटणी भाकरी खाऊन अशी लोकांची कामं केलेली आहेत. म्हणजे त्याला काय प्रोटोकॉल नव्हता. दादांनी कधी प्रोटोकॉल नाही की मला निवेदन असंच दे, मला तसंच दे, मला लेखी दे. बरं, ते दाखवून आता आजकाल फेसबुकवर टाकायचं, इंस्टाग्रामवर टाकायचं, ट्विटरवर टाकायचं की मी ही कामं केली. तशी काय पद्धत नव्हती. आणि माझ्या मते जर का आज दादा असते, आजच्या युगात जर का दादा असते, तर माझ्या मते
महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून त्यांची गणना झाली असती आणि कमीत कमी 50,000 लोकांनी त्यांचं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं असतं, हे मी ठामपणे सांगू शकतो. त्यांच्याच कार्याला उजाळा देण्यासाठी मान तालुक्यातील जी तरुण पिढी आहे त्यांना स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे दादा हे नक्की काय होते हे समजून घेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळ गावी वडजल तालुका मान येथे आपण एक भव्य स्मारक बांधत आहोत, जेणेकरून त्यांचे विचार हे समाज माध्यमांच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तर पोचतीलच, पण आपण या माणसाचं स्मारक का बांधतो, एखाद्या व्यक्तीचं स्मारक का उभं राहतं, तर त्याच्या कार्याला उजाळा देण्यासाठी हे स्मारक फार महत्वाचं ठरणार आहे. आणि नवतरुणांना नक्कीच यातून प्रचंड प्रेरणा मिळणार आहे, कारण का स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे हे राजकीय किती बलाढ्य होते यापेक्षाही जाऊन ते एक माणूस म्हणून किती हळव्या मनाचे होते. त्यांना गोर गरीब जनतेच्या भावनांची जाणीव होती आणि हे कार्य हे अमरत्व राहावं, म्हणजे अविरत राहावं. आणि धोंडीराम वाघमारे दादांचे विचार हे मान तालुक्यातील, खटाव तालुक्यातील आणि मी तर म्हणतो समस्त सातारा जिल्ह्यातील तरुणांना प्रेरणादायी ठरावेत. याच हेतूने स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे दादा यांचं वडजल येथे स्मारक बांधण्यात येत आहे आणि लवकरच येणाऱ्या काही दिवसांमध्ये या स्मारकाचं अनावरण होत आहे आणि समस्त मानवासियांना आणि सातारा जिल्ह्यातील लोकांना हे स्मारक खुलं करण्यात येणार आहे. तुम्ही सध्या ज्या क्षेत्रात काम करताय, आता बरेचसे मंडळी, बरेचसे प्रेक्षकांना जर भेटायचं म्हटलं, तुम्हाला भेटायचं, तुमच्याकडून तुमच्या वडिलांचा आठवणींना उजाळा द्यायचा म्हटलं, तर काय सांगाल? तुमच्याशी संपर्क कसा साधता येईल ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. जसे धोंडीराम वाघमारे दादांचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे होते, तसे माझे एकदम सगळ्यांसाठी खुले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर का वैयक्तिक मला कॉन्टॅक्ट करत असेल तर फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. अभय धोंडीराम वाघमारे हे माझं फेसबुक ID आहे आणि स्वर्गीय आमदार धोंडीराम वाघमारे यांचं देखील आपण एक ID बनवलेलं आहे. त्याच्यामुळे आमदार धोंडीराम वाघमारे दादा असं ते ID आहे. इंस्टाग्रामवर अभय D वाघमारे असं तुम्ही माझ्या ID वर तुम्ही हे करू शकता. आणि 9820302022 हा माझा भ्रमणध्वनी मोबाईल क्रमांक आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला कोणात्याही PA ला भेटायची गरज नाही आहे मला भेटण्यासाठी. तर मंडळी, खूप छान मुलाखत झाली. अजून काय विचारायचं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये नक्कीच. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.